नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुमचे सहर्ष स्वागत आहे इकॉनॉमिक्स बाय धनंजय मते या ॲपमध्ये आणि यूट्यूब चॅनलवर। तर सर्वात महत्त्वाचा पहिला प्रश्न जे आपण संभाव्य उत्तरं बघत आहे, संभाव्य उत्तरामध्ये पहिलाच प्रश्न जो आहे आपल्याला आरबीआयवर विचारलेला आहे। रिपिटेशन्स आहे पीवायक्यूचं, परंतु अप्रोच पीवायक्यू बेस आहे आणि दोन ऑप्शन यामधले उरणार आहेत। खालीलपैकी कोणती आरबीआयची मौद्रिक धोरण किंवा चलनविषयक धोरणाची संख्यात्मक साधनं आहेत? तर हे ऑप्शन नाही येणार संख्यात्मक साधनांमध्ये। आणि एक ही योजना आहे डायरेक्ट, एक रेपो दर येणार आणि ओएमओ ओपन मार्केट ऑपरेशन। ओपन मार्केट ऑपरेशन आपली जी 2 फेब्रुवारी 2025 ला एक्झाम झाली होती त्यामध्ये सुद्धा हा ऑप्शन्स होता। तर सरळ सरळ ऑप्शन येणार आहे बी आणि डी। पर्याय क्रमांक किती येणार आहे? 3। पर्याय क्रमांक 3, ज्यामध्ये सीआरआर, एसएलआर, रेपो, रिव्हर्स रेपो, ओपन मार्केट ऑपरेशन, बँक रेट आणि सध्या स्टँडिंग डिपॉझिट फॅसिलिटी आणि एमएसएफ। सोपा प्रश्न होता, संख्यात्मक साधनं विचारलेली होती। एक रेपो रेट आहे आणि एक ओएमओ आहे। पर्याय क्रमांक येणार आहे बी आणि डी। राजकोषीय तूट म्हणजे फिस्कल डिफिसिटवर हा प्रश्न विचारलेला आहे। राजकोषीय तूट म्हणजेच काय? सरकारी कर्ज वगळता, म्हणजे सरकारचे कर्ज वगळून, सरकारचे कर्ज म्हणजेच काय आहे? राजकोषीय तूट आहे। एकूण खर्च आणि एकूण प्राप्तीवरील फरक, म्हणजे एकूण खर्च जास्त आणि एकूण प्राप्ती जे आहे म्हणजे एकूण उत्पन्न कमी, म्हणजेच जे खर्च आहेत ते जास्त आणि उत्पन्न जे आहे ते कमी, यामधला फरक म्हणजे आपण कर्ज घेतो। तर ते पर्याय क्रमांक काय येणार आहे? ए बरोबर आहे। दुसरा ऑप्शन सुद्धा हे खतरनाक आहे, परंतु आता ऑप्शन संभाव्य असल्यामुळे मी ए सांगत आहे, पण याबद्दल सुद्धा थोडी साशंकता आहे बी बद्दल पण। नेक्स्ट आहे अटल इनोव्हेशन मिशन। हा केंद्र शासनाचा पुढाकार आहे, तर याला 10 वर्ष कंप्लीट होत आहेत, त्यामुळे ही योजना विचारली। नेहमी आपण जे प्रेडिक्शन्स घेतले 10 वर्ष वगैरे, यामध्ये सुद्धा मी नेहमी सांगत 10 वर्ष पूर्ण झालेल्या योजना ह्या थोड्या फोकस करणं आवश्यक आहेत। हे सुद्धा बरोबर आहे, दोन्ही बरोबर। पर्याय क्रमांक किती येणार आहे? 3। नेक्स्ट, बँकिंग नियंत्रण कायदा जो 1949 चा आहे, बँकांचं राष्ट्रीयकरण आहे आणि 31 मार्च 2025 रोजी सार्वजनिक क्षेत्रातील बँका टोटल किती आहेत? 12 आहेत सध्या। सी ला 2 हा एकमेव पर्याय दिसतो आपल्याला इथं बघा, सी ला 2 एकाच ठिकाणी आहे, म्हणजे पर्याय क्रमांक किती येणार आहे? 3। सोपा प्रश्न होता, जो की लेक्चर असेल सर्वच ठिकाणी हा बऱ्यापैकी आपण घेतलेला आहे। नेक्स्ट आहे केंद्र शासनाच्या मान्यताप्राप्त स्टार्टअप्समध्ये अखिल भारतीय स्तरावर मार्च 2024 पर्यंत विचारलेला आहे, 2024 पर्यंत। याचा डेटाबेस काही ठिकाणी 24% आपल्याला आढळतो, पण तो 25 बाबतचा डेटाबेस आहे। मार्च 2024 पर्यंत हा विचारलेला आहे। याचं उत्तर प्रोबॅबल सांगतो, कारण की याला फिक्स आकडेवारी आपल्या हाती आलेली नाही। प्रोबॅबल 19% याचं उत्तर येऊ शकते, पण अजून दुसरं कुठलं असलं तर ते तुमचं असू शकते। आयोगाचा आल्यानंतरच हा प्रश्न आपण बघूया। 19 जुलै 1969 ला ज्या 14 बँकांच्या ठेवी 50 कोटीपेक्षा जास्त होत्या, अशा बँकांचं राष्ट्रीयकरण करण्यात आलेलं होतं। पर्याय क्रमांक 26 येणार आहे 4। ग्रुप सी चा रिपीटेड प्रश्न आहे, याच्या आधी सुद्धा याला जवळपास 7-8 वेळा रिपीटेशन्स आहे। 19 जुलै 1969 ला किती बँकांचं राष्ट्रीयकरण करण्यात आलेलं आहे? तर हे 14 बँकांचं राष्ट्रीयकरण करण्यात आलं होतं। त्यानंतर 15 एप्रिल 1980 ला 6 बँकांचं करण्यात आलेलं आहे। नेक्स्ट आहे कोणती वैशिष्ट्य विचारली आपल्याला? कर देय क्षमता तत्वांची, म्हणजे कर भरण्याबाबत असलेल्या जी ॲबिलिटी आहे, टॅक्स पेइंग ॲबिलिटी, त्याबाबत आहे। ज्यांचं उत्पन्न जास्त आहे अशा श्रीमंत व्यक्तींवर टॅक्स हा कसा असला पाहिजे? अधिक असला पाहिजे आणि त्यांनी अधिक टॅक्स भरावा, हे स्टेटमेंट बरोबर आहे। कमी उत्पन्न मिळवणारे गरीब लोकांना आयकरातून सूट असावी, जे की आपल्या देशात सुद्धा आहे। जसं की आपण म्हणतो 12 लाख रुपयापर्यंत उत्पन्नावर टॅक्स नसेल किंवा 4 लाख रुपयापर्यंत आयकर मुक्त मर्यादा आहे। तर हे दोन्ही बरोबर आहे। पर्याय क्रमांक किती येणार आहे? 3, अ व ब दोन्ही। पर्याय क्रमांक 3। भारतीय आर्थिक सर्वेक्षण म्हणजे इकॉनॉमिक सर्वेनुसार मेक इन इंडिया 2.0 मध्ये काही सेक्टर्स वाढवलेले आहेत। त्या सेक्टर्समध्ये कोणकोणत्या उपक्षेत्रांचा समावेश आहे? हे सर्वच आहे। पोलाद पण येते त्यामध्ये, व्यायामशाळा उपकरणे, खेळणी, मत्स्यपालन, टॉईज वगैरे सर्वच आहे। वरीलपैकी सर्व पर्याय क्रमांक 4। नेक्स्ट, हा पण सोपा होता। आर्टिकल 280 म्हटलं तर वित्त आयोग हे आपल्याला नेहमीसाठी, आपण कुठेही गेलो तरी हे चर्चेत आपल्याला दिसतेच। वित्त आयोगाचे अध्यक्ष जे आहेत सध्या करंटमध्ये 16व्या अरविंद पनगारिया। फिक्स प्रश्न आहेत। 267 हे आकस्मिक निधीबाबत आहे। 112 हे वार्षिक वित्तीय विवरणपत्रक, हा मागचा प्रश्न रिपीट केला त्यांनी। मागच्या वेळेस फक्त तरतूद विचारली होती 112 आणि 202 ची, तीच लाईन आता कंटिन्यू केली। याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक ड ला 4, म्हणजेच पर्याय क्रमांक ड ला 4 2 येणार आहे। नेक्स्ट,
रिझर्व्ह बँकेने 1997 मध्ये डिसेंबर 97 मध्ये कृषी कर्जावरील उच्चस्तरीय समितीची स्थापना केली होती. याबाबत व्यास समिती सुद्धा होती आणि गुप्ता समिती सुद्धा होती, पण व्यास समितीबाबत इथं ऑप्शन्स नाही, सरळ सरळ गुप्ता समिती आहे. आरव्ही गुप्ता समिती आपण जे की बजेटचं लेक्चर हे सर्वात जास्त पाहिलं यूट्यूबवर तुम्ही, तिथं सुद्धा घेतलेलं आहे. किसान क्रेडिट कार्ड याबाबत असलेली समिती 1998 ला जे सुरू झालेलं आहे, तर ती आरव्ही गुप्ता समिती आहे. तर हे दोन्ही स्टेटमेंट योग्य आहेत. पर्याय क्रमांक ए व बी, पर्याय क्रमांक 3. नेक्स्ट, डॅशबोर्ड अंतर्दृष्टी हे जे आरबीआयने सुरू केलं होतं फायनान्शियल इन्क्लुजन बाबत सुरू केलेलं हे एक आर्थिक समावेशनाबाबत कळफलक आहे किंवा आपण त्याला डॅशबोर्ड म्हणू शकतो. अंतर्दृष्टी, तर हे जे आहे हे कधी सुरू करण्यात आलं, तर हे आहे जून 2023 ला सुरू करण्यात आलेलं आहे. नेक्स्ट, हे थोडा आउट ऑफ द बॉक्स आहे प्रश्न. अकाउंटिंग बाबत हा प्रश्न विचारला. या टाईपचा प्रश्न सहसा ग्रुप सी ला विचारतात, जे की आपली आगामी 11 तारखेला आहे. अकाउंटिंग कुठल्या कुठल्या तत्वावर काम करते, तर ॲक्रुअल प्रिन्सिपल थोडं अकाउंटिंगच्या याच्या आधारावर सांगतो. जे व्यवहार झालेले आहेत त्या व्यवहारांचीच नोंद घेणे हे स्टेटमेंट बरोबर आहे. इकॉनॉमिक एंटिटी प्रिन्सिपल हे पण बरोबर आहे. मटेरियलिटी की ज्याचा व्यवहार घेताना पुरावा असावा. मॉनिटरी युनिट ज्यामध्ये व्यवहार घडलेले असावे पैशाच्या स्वरूपात, हे सर्वच बरोबर आहे. ऑल ऑफ दी अबव, पर्याय क्रमांक किती येणार आहे 4. छापील पैशाचा वापर करून सरकार जेव्हा आपल्या अंदाजपत्रकातील तूट भरून काढते, म्हणजे तुटीच्या अर्थ भरण्यावर हा प्रश्न विचारलेला आहे. जेव्हा तुटीचा अर्थ भरणा केला जातो त्यामुळे काय होऊ शकते, म्हणजे सोप्या भाषेत तुटीच्या अर्थ भरण्याचा परिणाम, तर हे चलनवाढ घडून येते किंवा भाववाढ घडून येते. पर्याय क्रमांक 3. 16व्या वित्त आयोगाचे अध्यक्ष कोण होते, तर अरविंद पनगारिया. एकदम सोपा सरळ प्रश्न आहे. 2021-22 मध्ये अन्नधान्य उत्पादन 315.7 दशलक्ष टन विक्रमी पातळीवर आहे. हे आपल्या नोट्समध्ये जे कृषीची रिव्हिजन नोट्स आहे त्यामध्ये मी इमेज लावलेले आहेत. आपल्या बजेटबाबतच्या किंवा राष्ट्रीय उत्पन्न चॅप्टरमध्ये सुद्धा इकॉनॉमिक सर्वेची काही इमेज लावली आहेत. त्या इमेजमध्ये हा पॉईंट दिलेला आहे 315.7. थोडा मायक्रो होता पण जजमेंटल हा उत्तर येते. पर्याय क्रमांक 1 बरोबर आहे. भारताचे ज्वारी वगळता म्हणजे ज्वारीचं उत्पादन आपल्यापेक्षा इथिओपियामध्ये जास्त आहे. स्टेटमेंट 100% बरोबर आहे. इथिओपिया या ठिकाणी ज्वारी बऱ्यापैकी वापर होतो, तिथूनच उगम आहे असं मानलं जाते. ज्वारी वगळता ज्वारीचं उत्पादन इथिओपियामध्ये जास्त आहे, परंतु तृणधान्याची उत्पादकता ही भारताची जास्त आहे. हे सुद्धा बरोबर आहे स्टेटमेंट. ए आणि बी हे दोन्ही योग्य आहे. पर्याय क्रमांक 1. नेक्स्ट, 2024-25 हा पण सरळ सरळ आपण बजेटमध्ये घेतलेला आहे. बजेट ओपन सेशन होते त्यामध्ये पण आहे. 24-25चा बजेट आपल्या ॲपमध्ये सुद्धा आपण ओपन ठेवलं होतं. त्यामध्ये जीडीपी ग्रोथ रेट 7.5%. सरळ सोपा प्रश्न. पर्याय क्रमांक 3. हा पण प्रश्न घेतलेला होता, ॲज इट इज प्रश्न आहे हा. ऑगस्ट 2025 कोणाची आंतरराष्ट्रीय नाणेनिधी IMFच्या कार्यकारी संचालक म्हणून नियुक्ती झालेली आहे, तर ते आहे उर्जित पटेल यांची. पर्याय क्रमांक किती येणार आहे 1. यामध्ये जर आपण बघितलं तर हा एक करंट बेस प्रश्न आहे. हा सुद्धा इकॉनॉमिक सर्वे बजेट बेस आहे. त्यानंतर हा पण करंट बेस इकॉनॉमिक सर्वे, हा करंट बेस कन्सेप्च्युअल. त्यानंतर हा थोडा जर समजला प्रश्न तर वरीलपैकी सर्वकडे करंट बेस. हा आपल्या समितीबाबत, समितीवर एक प्रश्न असतो आपल्याला, हा सार्वजनिक वित्त. त्यानंतर करंट योजना कन्सेप्च्युअल. त्यानंतर हा थोडा आउट ऑफ द बॉक्स आणि इकॉनॉमिक सर्वे बेस आहे, परंतु याला जजमेंटल घ्यावं लागेल. हा रिपिटेशन्स PYQ. हा सुद्धा बऱ्यापैकी करंट बेस रिपिटेशन सर्वच अँगलला तो जातो. अटल इनोव्हेशन हे करंट बेस योजना 10 वर्ष कंप्लीट. त्यानंतर राजकोषीय तूट सार्वजनिक वित्तावर प्रश्न आहे आणि एक RBIवर प्रश्न आहे. जे पॅटर्न आहे ते फिक्स आहे, प्रश्नांचं सुद्धा फिक्स आहे. फक्त एवढंच सांगेल की 2 बऱ्यापैकी आउट ऑफ द बॉक्स प्रश्न आढळतात, 2 मॅक्झिमम 3, पण ते सुटू शकतात. तर 15 पैकी ॲव्हरेज 12-13 हा स्कोर चांगला आहे. यामधला फक्त एक प्रश्न थोडा प्रॉब्लेमॅटिक वाटतो, तो आहे एक हा फक्त. बाकी बऱ्यापैकी ॲक्युरसी आहे पूर्णच उत्तरांमध्ये. ओके, तर आपल्याच याच यूट्यूब चॅनलवर खाली खूप सारे करंटचे बजेटचे लेक्चर्स घेतलेले आहेत. आगामी जी 11 तारखेची एक्झाम आहे त्या ठिकाणी त्याचा वापर 100% करा, फायदा निश्चित होणार आहे. त्यामध्ये समित्यांचे पण लेक्चर आहेत. सोबतच त्याच्या खाली काही 51 प्रश्न PYQ बेससुद्धा घेतलेले आहेत, जे की एक्झाममध्ये आपल्याला प्रिडिक्शन्स लेवलला आहेत. त्यांचासुद्धा वापर करा. आणि या पेपरचा बेस आणि ग्रुप सीच्या पेपरचा बेस यात थोडा फरक असतो. ग्रुप सीमध्ये थोडा फॅक्ट्स हे
जास्त आहे, पण मागचा ग्रुप सीच्या पेपरला जवळपास 6 प्रश्न करंट आणि इकॉनॉमिक सर्वेवर होते. या पेपरला सुद्धा मोठ्या प्रमाणात इकॉनॉमिक सर्वे, बजेट आणि करंटवर प्रश्न आहेत. त्यामुळे इकॉनॉमिक्स हा फक्त बुक्स ओरिएंटेड सब्जेक्ट न राहता हा मोठा आणि व्यापक जे की आपण इकॉनॉमिक सर्वे, बजेट आणि करंटकडे गेलेला आहे असं म्हणू शकतो. त्यामुळे एक सिरीज आहे ती आपण शेअर केलेली, ती सुद्धा एक वेळ बघून घ्या. या ठिकाणी थांबूया. थँक्यू सो मच.